नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. ह्या ठिकाणी आपण काही मांडणी केलेली आहे जे की आपण जे पदार्थ बनवणार आहोत ते सर्वांनाच आवडणार आहे आणि प्रवासामध्ये आपण महिनाभरासाठी सुद्धा नेऊ शकतो. अगदी छान भन्नाट अशा आपण आज चकल्या बनवणार आहोत जे की खुसखुशीत आणि त्यात तेल न धरणाऱ्या कसं बनवायचं आणि कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये झटपट बनवता येतात. आता ह्या ठिकाणी काही बेसिक साहित्य घेतलेलं आहे. डाळवं घेतलेत 1 वाटी, लाल तिखट, मीठ, हळद घेतलेली आहे, जिरे आणि आपण ह्या ठिकाणी तीळ आणि ओवा घेतलेले आहेत. सुरुवातीला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी इतकं मेजरमेंटने आपण डाळवे घेतलेले आहेत जे की फुटाणे सुद्धा म्हणतात. ते आपल्याला मिक्सरला अगदी बारीक वाटण करायचे. आता छान वाटण तयार झालेलं आहे. ह्या ठिकाणी आपण गॅसवरती पाणी उकळण्यासाठी 1-1.5 गिलास इतकं आपण पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आपण पीठ दळून आणलेलं आहे तांदळाचं, जे की आपण नेहमीच पीठ जसं आणतो त्या पद्धतीचंच पीठ दळून आणलेलं आहे गिरणीवरनं. एकच वाटीचं आपण मेजरमेंट ठेवलेलं आहे. जी वाटी आपण डाळवे घेतलेले तीच वाटी आहे ही. ह्या वाटीने आपल्याला 3 वाट्या इतकं पीठ घ्यायचं आहे. अगदी परफेक्ट न बिघडणारी चकली आहे. तुम्ही केव्हाही बनवा, ही चकली बिलकुल बिघडणार नाही. दिवाळीला तर आपण नेहमी चकल्या बनवतो, पण एरवीसुद्धा बनवण्यासाठी अगदी परफेक्ट आहे. आता ह्या ठिकाणी आपण 3 वाट्या इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदूळ आपण साधेच क्वालिटीचे घेतलेले आहेत. तुम्ही कुठलेही तांदूळ घ्या. तांदूळ आपण हे राशनचेच घेतलेले आहेत आणि आपण ते धुवून स्वच्छ हडकायला ठेवलेलं होतं. थोडंसं हडकलं की आपण ते गिरणीवरनं त्याचं पीठ करून आणलेलं आहे. आता तुम्हाला टाकून दाखवते. 1 वाटी इतकंच आपलं डाळाचं सुद्धा पीठ झालेलं आहे आणि परफेक्ट आहे हे. आता हे सुद्धा आपण ह्यात मिक्स करून घेणार आहोत. आता डाळाचं पीठ टाकून झालेलं आहे. आता गॅसवरती कढई ठेवली आहे. थोडंसं आपल्या मोहनासाठी तेल लागणार आहे, त्यामुळे मी थोडं कढईत तेल गरम करून घेणार आहे. त्या अगोदर आपण तेल गरम होईपर्यंत आपण जे पदार्थ घेतले दुसरे ते टाकून घ्यायचे. 1 वाटी इतके आपण तीळ घेतलेले आहेत, लाल तिखट घेतलेलं आहे 1 चमचा, पाव चमचा इतकी हळद घेतलेली आहे, 1 चमचा इतकं आपण मीठ घेतले. लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकतो. 2 चमचे ह्या ठिकाणी आपण ओवा घेतलेले आणि 2 चमचे इतके जिरे घेतलेले. जिरे आणि ओवा भरपूर असे टाका, त्यामुळे चव अगदी छान येते. आता गरम झालेलं तेल कडकडीत मोहन आपण 1 पळी इतकं आपण तेल टाकून घेतलेलं आहे. तेल अगदी गरम असल्यामुळे लगेच आपल्याला हात घालायचा नाही. चमच्याच्या सहाय्याने आपण सुरुवातीला मिक्स करून घेणार आहोत, तिथे हाताला चटके बसणार नाहीत. आता मिक्स करत असताना जे पाणी आपण उकळायला ठेवलं ते पाणी आता ह्या ठिकाणी उकळलेलं आहे. पाणी सुद्धा आपण आता खाली काढून घेणार आहोत. थोडंसं अंदाज पाहून आपल्याला पाणी टाकून घ्यायचं. एकदम पाणी टाकायचं नाही, थोडं पाणी टाकायचं, मिक्स करून घ्यायचं. आपण जसं नेहमी पीठ मळतो त्या पद्धतीनं घट्टसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पाणी ॲडजस्ट करत आपण हे पीठ मळून घेणार आहोत घट्टसर. आता ह्या ठिकाणी जितकं आपण पाणी गरम केलं तितकं पाणी आपल्याला लागलेलं आहे. दुसरं पाणी घालायची गरज नाही. अगदी घट्टसर आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. जेव्हा पीठ मळतो त्यावेळेस आपल्याला 5 मिनिट पीठ मळून घ्यायचं, जे की चांगला चिकटपणा आला तर आपल्या चकल्या ज्या आहेत त्या तुटणार नाहीत. त्यामुळे ह्या पद्धतीने प्रेस करून आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आता पीठ तर व्यवस्थित मळून झालेलं आहे. आपल्याला शेवगा घ्यायचा. शेवग्यामध्ये आपण चकल्याची प्लेट टाकून घेणार आहोत. त्या अगोदर आपण चकली पत्रामध्ये जितकं पीठ बसतं त्याचा एक आपल्याला रोल बनवायचा आहे. एकच रोल बनवायचा आहे, 2 रोल आपल्याला करून टाकायचे नाहीत. जर आपण 2 रोल करून टाकले तर गॅप पडतो आणि चकली तुटते. त्यामुळे एक अखंड आपल्याला असा रोल बनवून टाकायचा आहे. थोडंसं वरी शिल्लक राहिलं तर आपल्याला ते काढून टाकायचे. जेव्हा आपण चकलीच्या पात्रात पीठ भरतो ह्या पद्धतीनेच परफेक्ट पीठ भरा, म्हणजे चकली बिलकुल तुटणार नाही, मध्ये हवा धरणार नाही. आता ह्या ठिकाणी एक ताट ठेवले आहेत. उलटे त्या ताटावरती आपण आता चकल्या टाकून घेणार आहोत. बिलकुल चकली तुटत नाही, परफेक्ट चकली बनवून तयार होते. आता ज्या पद्धतीने आपल्याला हव्या आहेत छोट्या मोठ्या आकारामध्ये आपण चकल्या बनवून घेणार आहोत. आता सर्व चकल्या आपल्या बनवून झालेल्या आहेत. एका शेवग्यामध्ये आपण जितकं पीठ टाकलं होतं त्याच्या आपण चकल्या बनवून घेतल्या आहेत. गॅसवरती आपण कढईमध्ये तेल टाकलेलं होतं आणि तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे.
तेल कडकीत गरम झाल्यानंतर आपण चकल्या जितक्या बसतील तितक्या टाकलेल्या आहेत. जेव्हा आपण चकल्या टाकतो तेव्हा आपल्याला लगेच झारा फिरवायचा नाही. जेव्हा त्याचे बबल्स कमी होतात त्यावेळेस आपल्याला चकल्या उलटून टाकायचे आणि अगदी खूपच कमी बबल्स होतात तेव्हा आपल्या चकल्या ज्या आहेत ते बाहेर काढायचे. अगदी परफेक्ट तळल्या जातात. आता ह्या ठिकाणी एकाच रंगामध्ये आपल्याला हे पूर्ण चकल्या तळून घ्यायचे. अगदी ह्या चकल्यांना तेल बिलकुल धरत नाही. अगदी सुक्या कोरड्या ह्या चकल्या बनवून तयार होतात. तुम्हाला शेवटपर्यंत तेल सुद्धा दाखवते की किती तेल लागणार आहे इतक्या चकल्यांसाठी. आता सर्व चकल्या आपण त्या पद्धतीनेच बनवून घेतलेत आणि तसंच आपल्याला तळून सुद्धा घ्यायचे. जेव्हा आपण प्रवासामध्ये किंवा मुलांना शॉर्ट टिफिनसाठी असं बनवून ठेवलं तर बाहेरून काही स्नॅक्स आणायची गरजच नाही. अगदी सर्वांनाच आवडतात. त्यामुळं पटकन ह्या चकल्या बनवून तयार होतात आणि कमी वेळामध्ये आपण ह्या डब्यावर भरून करून ठेवू शकतो. अगदी भराभर आपल्या चकल्या तळून झालेल्या आहेत. अगदी शेवटचा आपला घाना चालू आहे आणि इतकं तेल शिल्लक राहिलेलं आहे. तेल जळालेलं सुद्धा नाही, रंगसुद्धा बदललेला नाही. त्याच पद्धतीचं तेल आणि बिलकुल ह्यामध्ये. आता ह्या ठिकाणी सर्व चकल्या तळून झालेल्या आहेत. भरपूर अशा आपण चकल्या तेवढ्याच पिठामध्ये बनवलेल्या आहेत. अगदी खुसखुशीत कुरकुरीत ह्या चकल्या बनवून तयार होतात. जशा पाहिजे तशा आपण ह्या चकल्या बनवू शकतो. सहज फर्स्ट टाइम जरी कोणी बनवलं तर ह्या चकल्या बिलकुल बिघडणार नाही. तुम्ही एक वेळेस ही पद्धत नक्की ट्राय करून पहा. इतक्या आपल्या चकल्या बनवून तयार झाल्या. तुम्हाला एक चकली मी आवाज सुद्धा दाखवते आणि ते किती कुरकुरीत झाले ते सुद्धा तुम्ही लगेच पहा. तर ह्या ठिकाणी स्पूनच्या साहाय्याने आपण ह्या ठिकाणी अगदी कुरकुरीतपणा आलेला आहे. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा आणि तुम्हाला चकल्या ह्या कशा वाटल्या एक कमेंट आणि एक लाईक जरूर करा. आता ह्या ठिकाणी तळून दाखवते. अगदी कुरकुरीत चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. तुम्हाला आणखी कुठले पदार्थ पाहिजे असले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.